मित्रांनो नमस्कार. पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गत आपण पाहतोय की वेगवेगळी पदं, वेगवेगळ्या विभागातली पदं सध्या पोर्टलवरती येतात आहे आणि महत्त्वाची आपण अपडेट्स आजच्या या व्हिडिओमधून घेणार आहोत. ती म्हणजे मोस्ट अवेटिंग व्हिडिओ आणि मोस्ट डिमांडेड व्हिडिओ म्हणजे अध्यापक विद्यालय भरती. मित्रांनो, मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुषा माने पवित्र पोर्टलच्या शिक्षक भरती संदर्भात काम करत असताना 2022च्या शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा असो किंवा आता 2025च्या संदर्भात जे काही पवित्र पोर्टलवरती सेल्फ रजिस्ट्रेशन चालू होतं त्याच्या संदर्भात सक्सेसफुली पाठपुरावा केलेला आहे. आणि 2022च्या दुसऱ्या टप्प्याच्या वेळेस एमएडला टॅब नव्हता तरी सुद्धा आपण स्वतः आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन फॉलोअप घेतलेला आहे. तो टॅब उपलब्ध झालेला आहे आणि जेव्हा 2025चं सेल्फ सर्टिफिकेशन सुरू झालं पहिल्या दिवशी याला टॅब नव्हता, त्याच्यासाठी सुद्धा आपण फॉलोअप घेतलेला आहे आणि त्यांना सुद्धा टॅब मिळवून दिलेला आहे आणि अर्थातच आता त्याच्या अंतर्गत ही भरती होताना दिसते. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की याच्यासाठी पात्रता काय असणार आहे, कारण याच्याबद्दल बऱ्याच शंका कुशंका उमेदवारांच्या मनामध्ये आहेत. जागा किती येऊ शकतात आणि अशी किती पदं आहेत. सोबतच आपण जेव्हा अध्यापक विद्यालय म्हणतो तेव्हा आपण डाएटला विसरून चालत नाहीये. विद्यानिकेतनचे जे कॉलेजेस आहेत त्यांना सुद्धा विसरून चालत नाहीयेत. आणि हे सर्व असताना एकत्रित जागेचा काही लमसम आकडा असू शकतो आणि जे काही खाजगी असेही विद्यालय असतील त्यांच्या सुद्धा पोर्टलवरती जागा येतात का? 2022च्या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये अध्यापक विद्यालय भरती पोर्टलमध्ये घेण्यात यावी. याच्या अंतर्गत जी काही तुटपुंजी पदं भरलेली आहेत त्याची सध्याची स्थिती काय आहे याच्या संदर्भातलं महत्त्वाचं अपडेट जर तुम्ही अध्यापक विद्यालय भरतीसाठी वाट पाहत असाल तर मात्र नक्की हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आहे. शेवटपर्यंत पोहोचवा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा आणि जी अध्यापक विद्यालय पोर्टलवरती जागा देत नाहीत त्यांनाही सांगा. महेश पालकर यांच्यासोबत कितीतरी वेळा पत्रव्यवहार केलेला आहे की याच्या संदर्भातले क्लॅरिटी द्या आणि ही पदं भरण्यात यावी. मी पाहतोय अध्यापक विद्यालयाला शिक्षण सेवक म्हणून त्यांची निवड केली जाते आणि त्यांना जे वेतन मिळतं ते 19,000 आहे. सध्या जे काही शिक्षण सेवकांना 3 वर्ष करावं लागतं. सर्वच जेव्हा शिक्षक, सहाय्यक शिक्षक, असिस्टंट शिक्षक म्हणून जॉईन होतात त्याच्यामध्ये 6 ते 8 साठी तुम्ही पाहताय की 16,000 आहे. नंतर 1 ते 5 साठी 16,000 आहे. 6 ते 8 साठी अर्थातच 18,000 आहे आणि 9 ते 12 साठी तुम्ही पाहताय 20,000 आहे. त्याच्यामध्ये अध्यापक विद्यालय ज्यांचं एमएड झालेलं आहे, बीएड नंतर त्यांची जी सॅलरी असणार आहे ती असणार आहे 19,000. यांना 3 वर्ष 19,000वरती काम करावं लागतं. वास्तविक पाहता यांची सॅलरी जास्त असायला हवी होती म्हणजे शिक्षण सेवक असताना सुद्धा आणि नंतर सुद्धा, परंतु तसं सुद्धा झालेलं नाहीये. आणि खूप एकदम अध्यापक विद्यालयांना जेव्हा अध्यापक म्हणून जेव्हा त्यांची नियुक्ती केली जायची तेव्हा त्यांना 1-1.5 लाखाच्या घरामध्ये पगार असायचा, परंतु त्यांना पोर्टलवरती एकदम सॉफ्ट कॉर्नर त्यांना भेटलेला आहे आणि त्यांनी ही पदं आता पोर्टलद्वारे भरायला सुरुवात केलेली आहे. यू कांट बिलीव्ह की 2013 पासून इथं पदभरतीच झालेली नाहीये. त्यामुळे मोठ्या संख्येनं मुख्याध्यापकांपासून अगदी वेगवेगळ्या विषय शिक्षकांची पदं सध्या रिक्त आहेत. आणि तुम्ही पाहताय की पहिल्यांदा गेल्या 1-2-4 वर्षामध्ये डीएड बीएडकडे ॲडमिशन घेण्याची संख्या भरपूर कमी झाली होती, परंतु आता जसं पोर्टल भरतीला गती आलेली आहे 2022 पासून तिथं अजून डीएड बीएड करणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढलेली आहे आणि तिथं सुद्धा ॲडमिशनची संख्या वाढलेली आहे. मित्रांनो, आता ही जी भरती आहे त्याच्या अंतर्गत जे तुम्ही आता पाहिलं असेल की सध्या जे समायोजनचं पत्र आहे मंत्रालयातून निघालेलं, नुकतंच मी चॅनलवरती सुद्धा टाकलेलं आहे, तुम्ही पाहून घ्या. तर त्याच्या अंतर्गत बघा नेहमी एक उल्लेख केला जातो की शिक्षण उपसंचालक किंवा विभागीय उपसंचालक. आता हे विभाग आहे त्याच्या अंतर्गत जे कॉलेजेस असतात त्याच्या अंतर्गत ही भरती केली जाते आणि ह्याचे जे भरतीचे पूर्ण अधिकार आहेत ते विभागीय उपसंचालक किंवा विभागीय शिक्षण संचालकांना असणार आहेत. त्याच्यामध्ये अजून एक होते की विद्यानिकेतन, अशी विद्यानिकेतनच्या जवळपास एक 6 वेगवेगळ्या विभागामध्ये यांच्या आस्थापना आहेत आणि त्याच्या अंतर्गत ही जी भरती आहे तिथली सुद्धा पदं पोर्टलवरती येणार आहेत. सर्व RTI मनोज काळे सर आहेत त्यांनी मागवलेले आहेत आणि त्याच्या अंतर्गत जवळपास येणाऱ्या काळामध्ये विद्यानिकेतनची जी पदं आहेत ती पोर्टलद्वारेच भरावी लागणार आहेत, कारण ती गट क या प्रवर्गात येत असल्यामुळे गट क ही भरती पवित्र पोर्टलद्वारेच होते. त्याच्यामध्ये जे काही यांचे जे काही आपले जे 8 विभाग आहेत आणि त्यांचे जे शिक्षण उपसंचालक आहेत, सहाय्यक शिक्षण निरीक्षक, त्याच्यामध्ये औरंगाबाद, लातूर, नागपूर, कोल्हापूर, संभाजीनगर आणि याच्या अंतर्गत जे काही विद्यानिकेतनं जी वेगवेगळी आहेत 6, त्याच्यामध्ये यवतमाळ, औरंगाबाद, धुळे, नागपूर, अमरावती
आणि अशी वेगवेगळी आहेत. याच्यामध्ये आता काही नावं राहिली असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. आता ही सगळी पदं आहेत मित्रांनो, ती आता पोर्टलद्वारे भरली जाणार आहेत. आणि ही पदं भरत असताना सध्या ज्या काही जागा भरलेल्या आहेत त्या अक्षरशः 1-2 भरलेल्या आहेत. विद्यानिकेतनाबद्दल मी सांगते. आणि जेव्हा मी अध्यापक विद्यालय त्यांच्या भरतीबद्दल स्पेशली ज्या बोलते, ज्या डाएट सोडून जी काही विद्यालय आहेत, अध्यापक विद्यालय, त्याच्यामध्ये डी.एडची जे काही डिग्री कॉलेजेस आहेत, ती जवळपास पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास एक 27 आहेत. शासकीय अध्यापक विद्यालयाबद्दल मी बोलते, डाएटबद्दल बोलत नाहीये. डाएट हे हायर एज्युकेशनच्या अंतर्गत ती भरती मात्र MPSCद्वारे केली जाते. ती भरती सध्या पवित्र पोर्टलद्वारे होत नाही. त्याच्यासाठी 2022च्या शिक्षक भरतीच्या वेळेस आम्ही खूप प्रयत्न केले, परंतु त्यांनी सांगितलं की आम्ही MPSCद्वारेच भरणार आहोत. त्याच्याबद्दल ज्या शंका कुशंका अशा आहेत की उमेदवारांचं म्हणणं आहे की माझं MA एज्युकेशन झालेलं आहे, तर मी अध्यापक विद्यालयासाठी पात्र आहे का? मित्रांनो, NCTA नियम घेतला ना तर अध्यापक विद्यालयासाठी ज्यांचं MA एज्युकेशन झालं ते सुद्धा पात्र आहेत. परंतु पवित्र पोर्टलचे नियम इथे बदलतात. याच्या अगोदर पण मी व्हिडिओ टाकला होता, त्याच्या अंतर्गत सुद्धा याच्यावरती खूप सारे मतांतरे सुरू होतात. ज्यांनाही याच्यावरती आक्षेप आहे त्यांनी आयुक्त ऑफिसमध्ये जाऊन शिंदे सरांना भेटा, आयुक्त साहेबांना भेटा, SCRT ला जाऊन भेटा, तुम्हाला याच्यावरती क्लॅरिफिकेशन मिळेल. आणि खरंच MA एज्युकेशनला सुद्धा संधी मिळाली तर काही वाईट नाहीये. परंतु सध्या पोर्टल भरतीचा नियम जे काही बनवलेले आहेत त्याच्यानुसार ते असं सांगतात, म्हणजे काही लिखित कुठंच नाहीये, पण असं सांगितलं जातं. आणि त्याच्यानुसार 2022च्या टप्प्यामध्ये 2022च्या भरतीमध्ये जे काही 11 जी पदं निघाली होती त्याच्यातली 7च पदं भरली गेलेली आहेत अध्यापक विद्यालयाची. त्याच्यामध्ये स्वामी संस्था सुद्धा होती कोल्हापूरची. तुमच्या अधिक माहितीसाठी तुम्ही जाऊन तिथे चेक करू शकता. तर त्याच्या अंतर्गत सुद्धा ही जेव्हा पदभरती होत होती तेव्हा तिथे MEd ज्यांचं झालेलं आहे, मास्टर इन एज्युकेशन, B.Ed नंतर ज्यांचं झालेलं असतं त्याच्यामध्ये यांना इथं संधी दिली जाते. त्याच्यामध्ये सुद्धा आता आपण पाहतोय की MA एज्युकेशनला मग कुठं संधी दिली जाते, तर जेव्हा आयुक्त ऑफिसमध्ये मी स्वतः पाठपुरावा केलेला आहे शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून, त्यांनी सांगितलं की त्यांना संधी दिली जाते जे शिक्षणशास्त्र विषय आहे 11-12वीसाठी, तिथं मात्र त्यांना MA एज्युकेशन ज्यांचं झालेलं आहे तिथं त्यांना संधी दिली जाते. परंतु आता पोर्टलवरती सेल्फ सर्टिफिकेशन तुम्ही केलेलं आहे, त्यावेळेस तुम्ही काय टाकलं असेल, त्यावेळेस जर तुम्ही MEdच्या ठिकाणी MA एज्युकेशनची जर डिटेल्स पूर्ण टाकले असतील तर तुमचं मात्र DVच्या वेळेस तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं तर तिथं सिलेक्शन होणारच नाही, बिकॉज MA नीड कंपल्सरी. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये ती जागा पुन्हा एकदा ज्यांचं MEd झालेलं आहे त्यांना ती खुली होऊ शकते. त्यामुळे ज्यांचं MEd झालेलं आहे त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. मित्रांनो, सध्या जे काही आपण जे अध्यापक विद्यालय सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये आपण पाहतो की 11 आहे ती, त्याच्यामध्ये मराठी माध्यमाची आहेत आणि बाकीची आहेत, म्हणजे वेगवेगळ्या विभागानुसारची ही पदं आहेत. आणि त्याच्यामध्ये 6 आहेत ती उर्दू माध्यमची आहेत. यांच्या कॉलेजमध्ये जी सध्या 27 होती त्याच्यामध्ये जी कार्यरत आहेत सध्या, म्हणजे जी सध्या चालू आहेत त्याच्यामधली. आणि म्हणजे 11 आणि 6 17 तुम्ही पाहताय. 11 ही मराठी माध्यमाची आहेत आणि 6 आहेत ती उर्दू माध्यमाची आहेत. आणि याच्या D.Ed कॉलेजनुसार ही भरती होणार आहे. सोबतच जी खाजगीची आहे, जसं मी स्वामीचं सांगितलं, अशी बरेच तुमच्या जिल्ह्यानुसार D.Ed कॉलेजेस असतील ती सुद्धा भरती सध्या जर अनुदानित असतील कॉलेजेस तर ती पवित्र पोर्टल मार्फतच होणार आहे. आणि त्याच्या अंतर्गत सध्या जो काही पाठपुरावा केलेला आहे, आपले सारंग सर आहेत सोलापूरचे, त्यांनी हा अतिशय महत्त्वाचा पाठपुरावा केलेला आहे. आणि त्यांनी मिळालेल्या RTI नुसार अध्यापक विद्यालयाच्या ज्या विभागीय याच्यानुसार वेगवेगळ्या जागा आहेत त्याची सुद्धा आकडेवारी आमच्यापर्यंत आलेली आहे. ती सुद्धा आम्ही ऑथराईज आकडेवारी तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचवू, कारण सध्या अजून जागा किती दिल्या जातात याच्यावरती शंका आहेत. बरं, याच्या संदर्भात नुकतीच आयुक्त ऑफिसमध्ये जाऊन जेव्हा उमेदवारांनी यांनीच भेट घेतलेली आहे तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही सुद्धा आमचं काम केलेलं आहे. अध्यापक विद्यालयांना निर्देश देण्यात यावेत अशी सुद्धा मागणी शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून थेट मंत्रालयात करण्यात आलेली आहे. कारण या विभागीय उपसंचालकांना निर्देश देणं गरजेचं आहे की तुम्ही तुमचे जे काही D.Ed कॉलेजेस आहेत, ज्या काही खाजगी अनुदानित असतील त्यांना सुद्धा इन्फॉर्म करा आणि ती सुद्धा पदं पवित्र पोर्टल अंतर्गत यायला हवीत. मित्रांनो, आतापर्यंत अध्यापक विद्यालयाची भरती पोर्टल अंतर्गत होतच नव्हती आणि झालीच नाहीये 2013 पासून. परंतु आता कुठं तर ग्रीन सिग्नल मिळालेला आहे, कारण अर्थातच आपल्या प्रयत्नाला
नक्की तुमचे आशीर्वाद लाभलेले आहेत आणि त्याच्या अंतर्गत आता ही भरती होते. एक मनापासून आनंद होतोय, कारण माझं स्वतःचं एम-एड झालेलं आहे. परंतु आता मला काही पवित्र पोर्टल अंतर्गत जॉब नकोय. परंतु त्याच्यामुळे 2022च्या शिक्षक भरतीमध्ये आय पर्सनली ट्राईड फॉर दिस म्हणजे भरती, आणि जेव्हा टॅब नव्हता त्यावेळेस अगदी म्हणजे डेस्परेट होऊन तो टॅब सुरू झाला पाहिजे अशा बऱ्याच आपण प्रयत्न केलेले आहेत आणि त्याच्यानुसार आता ही पदं आलेली आहेत आणि आता तुम्ही पाहताय की त्याच्यानुसार तुमची सुद्धा निवड याच्या माध्यमातून झालेली दिसेल. वेगवेगळ्या माध्यमाचे वेगवेगळे पदं असतील, ती किती आहेत, कुठली पदं आहेत त्याच्या संदर्भात RTI जी आपली माहिती आहे ती जर तुम्हाला हवी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा आणि जेवढ्या जास्त कमेंट्स येतील अध्यापक विद्यालयाबद्दलची माहिती द्या तेवढ्या संदर्भात त्याच्या संदर्भातले पुढचे व्हिडिओ बनवले जातील आणि तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाईल. मित्रांनो, याच्याबद्दल तुमचा कोणताही आक्षेप असला ना तर तुम्ही थेट काही काळजी करू नका, कंप्लेंट केली तरी चालेल. पण याच्या संदर्भातलं क्लॅरिफिकेशनसाठी तुम्ही आयुक्त ऑफिसमध्ये जाऊन एकदा भेट द्या किंवा मंत्रालयात जाऊन भेट द्या. परंतु ही पदं येणार आहेत आणि विद्यानिकेतनाची जवळपास आत्ता सध्या जी काही रिक्त पदांची आकडेवारी आहे ती 500+ आहे. यू कांट इमॅजिन की एवढी मोठी पदं सध्या येणार आहेत. परंतु ती पदं पोर्टलद्वारेच भरण्यात यावी याच्यासाठी काळे सर खरंच मनापासून प्रयत्न करत आहेत. आम्ही सुद्धा प्रयत्न करतोय. आमच्या प्रयत्नाला यश आलं ना तर ज्यांचं एम-एड झालेलं आहे सध्या त्यांच्यासाठी तरी ही शिक्षक भरती पहिला टप्पा असेल किंवा मॅक्स टू मॅक्स खूप जर उशीर झाला विद्यानिकेतनच्या बदल दुसरा टप्पा असेल ती तुम्हाला सुवर्ण संधी ठरणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये अध्यापक विद्यालयावरती डायरेक्ट थेट प्राध्यापक होण्याची. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड. व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. लवकरच हे RTI आपण A+ गुरु ॲपमध्ये अपलोड सुद्धा करणार आहोत. प्ले स्टोअरमध्ये जाऊन A+ गुरु ॲप डाउनलोड करा आणि जेणेकरून तुम्हाला ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तिथे सुद्धा मिळत राहील. आणि येस, प्राधान्यक्रम कसे द्यायचे याच्याबद्दल जर तुमच्या मनामध्ये थोडीफार शंका कुशंका असेल आणि तुम्हाला टीचर्स हेल्पलाईनची आमची साथ हवी असेल तर जॉईन मेंटरशिप बॅच. ऑल डिटेल्स आर गिवन इन द ॲप इटसेल्फ. थँक्यू सो मच आणि अशाच ऑथेंटिक माहितीसाठी स्टे कनेक्ट.